नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमत ही जास्त आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींना रोज रात्री कशा प्रकारे प्रार्थना करायची आणि काय प्रार्थना करायची. तर आज आपण या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव किंवा शंका खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार स्वामी भक्तांनो, दिवसभराच्या धावपळीनंतर, ताणतणावानंतर मन थकलेलं असतं, शरीर थकलेलं असतं, पण आत्म्याला हवी असते ती शांती. रात्री झोपण्यापूर्वी जर आपण फक्त 5 ते 10 मिनिटे स्वामी समर्थांच्या चरणी बसलो, मन मोकळं केलं आणि ही साधी पण प्रभावी प्रार्थना केली तर तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडू शकतो. आज मी तुम्हाला अशी एक प्रार्थना सांगणार आहे जी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणलात तर मन शांत होईल, नकारात्मक विचार दूर होतील आणि भीती आणि काळजी कमी होईल स्वामी भक्तांनो. आणि स्वामींच्या कृपा तुमच्यावर सदैव राहील. चला तर मग आपण पूर्ण श्रद्धेने डोळे मिटून ही प्रार्थना ऐका किंवा मनात म्हणा. रात्रीची स्वामी प्रार्थना मनापासून म्हणा स्वामी भक्तांनो. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आज दिवस तुमच्या कृपेने पूर्ण झाला. त्याबद्दल मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते. स्वामी, दिवसभरात मी जे काही चांगलं केलं ते तुमच्या प्रेरणेने केलं आणि जे काही चुकलं ते माझ्या अज्ञानामुळे चुकलं. त्या सर्व चुका तुम्ही क्षमा करा महाराज. स्वामी, आज माझ्या मनात जे काही राग, मत्सर, भीती, चिंता, काळजी साचली आहे ती सर्व तुमच्या चरणी अर्पण करते. माझं मन स्वच्छ करा, माझ्या विचारांना पवित्र करा स्वामी. माझ्या अंतःकरणात श्रद्धा आणि धैर्य भरा स्वामी. हे स्वामी समर्थ, आज मी कोणाला दुखावलं असेल, कोणाचा अपमान केला असेल तर मला क्षमा करा आणि त्यांनाही सुखे ठेवा. स्वामी, तर स्वामी म्हणतात माझ्या कुटुंबावर तुमचं कृपाछत्र सदैव राहू द्या. माझ्या आईवडिलांना आरोग्य द्या. माझ्या मुलांना बुद्धी आणि संस्कार द्या स्वामी. माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. माझ्या घरातील अडचणी, आर्थिक संकट, आजारपण, मानसिक ताण हे सर्व तुम्ही दूर करा महाराज. स्वामी, आज रात्री मी तुमच्या चरणी डोकं ठेवून झोपते आहे. त्यानंतर माझ्या झोपेचं रक्षण करा श्री स्वामी समर्थ. वाईट स्वप्नांपासून वाचवा. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करा.
माझ्या घराभोवती तुमचं तेजोमय कवच राहू द्या स्वामी. माझ्या मनाभोवती तुमचं नाव राहू द्या स्वामी. आणि माझ्या श्वासात तुमचं स्मरण राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी, हे स्वामी महाराज, उद्या नव्या दिवसाची सुरुवात तुमच्या नावाने होऊ द्या. माझ्या प्रत्येक निर्णयात तुमचं मार्गदर्शन असू द्या स्वामी. स्वामी महाराज, माझ्या प्रत्येक पावलात तुमची दिशा असू द्या. मी तुमची आहे. माझं सर्वस्व तुमचं आहे श्री स्वामी. माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण आहे स्वामी समर्थ महाराज. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही प्रार्थना कशी करावी तर मित्रांनो, झोपण्यापूर्वी हात पाय धुवा. त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मनात त्यांची प्रतिमा आणा आणि एक छोटा दिवा लावला तर सर्वात उत्तम आणि बेस्ट. 3 वेळा श्री स्वामी समर्थ शांतपणे श्री स्वामी समर्थ म्हणा आणि शांतपणे ही प्रार्थना म्हणा. शेवटी नमस्कार करून झोपा. याचे फायदे काय? मन शांत होते, चिंता कमी होते आणि झोप चांगली लागते मित्रांनो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, स्वामीचं संरक्षण मिळतं आणि रात्रीची प्रार्थना म्हणजे दिवसाचा हिशोब स्वामींना देणे. ही जसं लहान मूल दिवसभरानंतर आईला सगळं सांगतं, तसंच आपण स्वामींना सांगायचं. ते सर्व ऐकतात आणि ते समजूनही घेतात स्वामी महाराज. आणि स्वामी समर्थ महाराज हे मार्गही दाखवतात. एक छोटा अनुभव. अनेक भक्त सांगतात की मित्रांनो, की रोज रात्री प्रार्थना केल्यावर त्यांना वाईट स्वप्न येणं बंद झालं आणि मनातील भीती कमी झाली मित्रांनो. घरातील भांडण कमी झाली. अचानक अडचणी सुटायला लागल्या. कारण काय? तर कारण हे असं आहे, स्वामीवर विश्वास ठेवून दिवस संपवला आणि विश्वासानेच नवा दिवस सुरू झाला. तर मित्रांनो, शेवटचा संदेश. प्रिय स्वामी भक्तांनो, रात्री मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी, TV पाहण्याऐवजी तुम्ही फक्त 5 मिनिटे स्वामींसाठी द्या. जीवन बदलेल स्वामी भक्तांनो. जीवन बदलेल, तुमचं मन बदलेल आणि घरही बदलेल. आजपासूनच सुरू करा. आज रात्रीची ही प्रार्थना करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.